महसूल अधिकारी मारहाण प्रकरणानंतर धुळ्यात भव्य मोर्चा, गुन्हे मागे घेण्याची मागणी। महसूल अधिकारी मारहाण प्रकरणानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या विरोधात गुरुवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला। या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते। मोर्चेकऱ्यांनी संबंधित महसूल अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली। मारहाण झालेला अधिकारी भ्रष्ट असल्याचा आरोप। मोर्चेकऱ्यांच्या मते मारहाण झालेला महसूल अधिकारी हा भ्रष्ट असून त्याने पीडित कुटुंबाकडून लाखो रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे। या अधिकाऱ्याच्या गैरकारभाराचा बळी ठरलेल्या कुटुंबियांनीच त्याला विरोध दर्शवल्याने खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला। संबंधित अधिकाऱ्याच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्यात यावी, त्याचबरोबर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचताच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले। त्रस्त नागरिक आणि ज्या पीडित कुटुंबावर अन्याय झाला होता आणि ज्या पीडित कुटुंबासाठी सामाजिक कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी व अमलभाऊ सूर्यवंशी यांच्या सोबत सर्व कार्यकर्ते त्या कुटुंबासाठी धावून गेले होते। त्याच्यानंतर त्या कुटुंबावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी यांच्याकडनं राहवल्या गेला नाही। त्यांच्याकडून त्या कुटुंबाकडनं 17 लाखाची लाच मागितल्या गेली होती। ते लाचेचं पुनर्वसन त्या पीडित कुटुंबाकडनं झालं नाही। त्याच्यामुळेच हा 353चा खोटा गुन्हा विक्की बाबा परदेशी व सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झाला। याच्या विरोधातच जे भ्रष्ट पाईकराव व कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांचं निलंबन व्हावं, त्यांच्या व्यवहारांची सीआयडी चौकशी व्हावी व ज्या ज्या व्यवहार यांच्या माध्यमातून झाले यांच्या प्रॉपर्टीची सुद्धा इन्कम टॅक्स व ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी, यासाठीच आज सगळा जनसमुदाय त्या पीडित कुटुंबासाठी त्या हमालासाठी उतरलेला आहे। सामान्य कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत। खोटे गुन्हे म्हणण्याचं कारण हेच कारण की समोरच्याकडनंच वार झाल्यावर प्रतिवार झालेला आहे। कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई झालेली नाही। आमची मागणी आहे की संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावे, सर्वांची सीआयडी चौकशी व्हावी, त्यांच्या प्रॉपर्टीची इन्कम टॅक्सच्या माध्यमातून चौकशी व्हावी, ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी, यासाठी आम्ही संबंधित विभागांकडे निवेदन सुपूर्द करणार आहोत। आपण